मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी काही पिके सांगणार आहे की ज्यांची लागवड तुम्ही जर 5 जूनच्या आत जर केली तर चांगल्या प्रकारे बाजारभाव त्याचबरोबर चांगल्या प्रकारे उत्पादन देखील तुम्ही त्या पिकांचं घेऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, जर 5 जूनच्या आत जर तुम्ही याची लागवड केली तर या पिकांचा हार्वेस्टिंगचा जो टाइम आहे तो जुलै आणि ऑगस्ट असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मागणी असते, त्याचबरोबर बाजारभाव देखील चांगल्या प्रकारे आपल्याला हा भेटत असतो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 5 जूनच्या आज जी पिकं लावायची आहेत त्या पिकांमध्ये फळभाज्यांची लागवड केली, त्याचबरोबर वेलवर्गीय पिकांची जर लागवड केली तर चांगल्या प्रकारे त्यांना मागणी वाढत असते। कारण की मित्रांनो, ऑगस्ट आणि जुलै महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर एकंदर पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असतं। अशा परिस्थितीमध्ये ज्या पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्यांची मागणी पूर्णपणे कमी होते आणि फळभाज्या असतील त्याचबरोबर वेलवर्गीय जे भाज्या असतील त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर कल असतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर या पिकांची लागवड केली तर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त तुम्ही उत्पादन घेऊ शकता। त्यामध्ये मित्रांनो, नंबर 1 चं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो वांगे। मित्रांनो, वांग्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते, त्याचबरोबर वांग्याची एकदा लागवड केल्यानंतर साधारणतः 7 ते 8 महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे उत्पादन देखील देणाऱ्या नामांकित व्हरायटी देखील बाजारात उपलब्ध आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही देखील त्या वांग्याची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। वांग्यामध्ये मित्रांनो, तुमच्या लोकल भागामध्ये कोणती वांगी चालतात, त्याचबरोबर सिटीमध्ये कोणती वांगी चालतात, त्या हिशोबाने तुम्हाला त्या व्हरायटींची लागवड करायची आहे। जर मित्रांनो, हिरव्या वांग्याची जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे डिमांड असेल तर तुम्ही हिरवे वांगे लावा। त्याचबरोबर शाही रंगी जे वांगे येते म्हणजे जे निळ्या कलरचं जे वांगं येतं त्या वांग्याची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे बेनिफिट्स कमवू शकतात। मित्रांनो, वांग्याच्या काही व्हरायटी जर बघितल्या, जर हिरवे वांगे जर लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये पंचगंगाचं असेल, त्याचबरोबर इतर काही ज्या व्हरायटी गावठी आहेत त्यांची लागवड करू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला जर शाही रंगी निळ्या रंगाचे वांग्याची जर लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये VNR 212 या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात। त्याचबरोबर महिऋषी नावाने येते, त्याचबरोबर उत्कल असेल, जनक असेल, त्याचबरोबर मित्रांनो NBH 13 या व्हरायटींची तुम्ही लागवड करू शकतात। मित्रांनो, तुम्ही जर 5 जूनच्या आत जर वांग्याची लागवड करत असाल तर पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये 2 मुख्य समस्या येतात। त्यामध्ये मित्रांनो, फ्रूट बोरर असेल, फ्रूट बोरर म्हणजे जी फळ पोखरणारी आळी आहे याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, शेंडे अळी असेल, त्याचबरोबर खोड अळी असेल, यांचा देखील प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होत असतो, परंतु परिणामी व्यवस्थितपणे कीटनाशक किंवा इतर काही स्प्रे वगैरे घेतले ते चांगल्या प्रकारे त्याला देखील आपण कंट्रोल करू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, वेलवर्गीय पिकामध्ये नंबर 1 चं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो गिलके। मित्रांनो, गिलक्याला देखील चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर मागणी असते। एकंदर बाजारभावाचा जर विचार केला 20-25 रुपयापासून जास्तीत जास्त 40-45 रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव हा एकंदर गिलक्याला हा मिळत असतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तारकाठीवर व्यवस्थितपणे स्ट्रक्चर तयार करून तुम्ही गिलक्याची लागवड करू शकतात। गिलक्याला देखील चांगल्या प्रकारे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये उत्पादन तुम्ही घेऊ शकतात। मित्रांनो, गिलक्याचा एकंदर लागवडीचा जर आपण विचार केला तर साधारणतः 5.5 ते 7 फूट अंतर ठेवून 2 झाडातील अंतर 4 फूट ठेवून तुम्ही गिलक्याची लागवड करू शकता। मित्रांनो, गिलक्याची व्हरायटीचा जर आपण विचार केला तर आलोक ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे। त्या व्हरायटीची तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता। मित्रांनो, पावसाळ्यात एकंदर गिलक पिकाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळमाखीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येत असतो। मग मित्रांनो, व्यवस्थित सापळे वगैरे लावले आणि व्यवस्थित स्प्रे वगैरे घेतला तर चांगल्या प्रकारे तुम्ही फळमाखीवर देखील कंट्रोल मिळवू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 3 चं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो भोपळा। भोपळ्याला देखील चांगल्या प्रकारे बाजारात मागणी असते। भोपळ्याची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता भोपळा पिकामध्ये आहे। त्यामुळे तुम्ही भोपळ्याची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो, भोपळा पिकाचा ज्या व्हरायटींचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अनोखी असेल, त्याचबरोबर सरिता सारख्या ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटींची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो, भोपळ्याची देखील लागवड करत असताना तुम्हाला स्ट्रक्चरवरच म्हणजे तारकाठीवरच व्यवस्थितपणे स्ट्रक्चर बनवून त्याची लागवड करायची आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये देखील फळमाशी असेल किंवा इतर काही कळीसड वगैरे रोग असतील जे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात, परंतु व्यवस्थित वेळेवर नियोजन काळजी व्यवस्थापन जर केलं तर भोपळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो।
त्याचबरोबर मित्रांनो पुढचं जे पीक आहे मित्रांनो ते देखील वेलवर्गीय आहे, ते म्हणजे मित्रांनो कारले. कारल्याची देखील लागवड तुम्ही 5 जूनच्या आतमध्ये जर करत असाल तरी देखील चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही पावसाळ्यामध्ये घेऊ शकतात. पावसाळ्यात चांगल्या प्रकारे कारल्याचं देखील उत्पादन येतं. त्यामध्ये कारल्याच्या व्हरायटींचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रगती असेल, US 810 असेल, त्याचबरोबर SW 824 असेल, यासारख्या व्हरायटींची तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. त्याचबरोबर मित्रांनो कारल्याचा जर विचार केला तर सर्वसाधारण ₹20 ₹22 प्रति किलोपासून जास्तीत जास्त ₹30 ₹35 किलोप्रमाणे देखील बाजारभाव हा आपल्याला कारल्याला भेटत असतो. मित्रांनो आपण बाजारभावाचा एकंदर सर्वच पिकांचा बाजारभावाचा जर विचार केला तर मित्रांनो बाजारात जर ज्याप्रमाणे आवक असेल त्याप्रमाणे तुमचा बाजारभाव हा भेटत असतो. बाजारभाव हा फिक्स नसतो, कारण की मित्रांनो आवक वाढली तर रेट कमी होतो, आवक घटली तर मोठ्या प्रमाणावर रेट आपल्याला देखील भेटत असतो. त्याचबरोबर मित्रांनो शेवटचं जे पीक आहे मित्रांनो ते म्हणजे दोडके. दोडक्याला देखील बाजारात चांगल्या प्रकारे मागणी असते, त्यामुळे मित्रांनो तुम्ही दोडक्याची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. मित्रांनो दोडक्याचं देखील व्यवस्थितपणे तारकाठीवर स्ट्रक्चर करूनच तुम्हाला लागवड करायची आहे. मित्रांनो एकंदर जी मी पिकं सांगितली त्याच्यामध्ये पूर्ण वेलवर्गीय पिकं होती, त्याचबरोबर एकच फक्त वांग पीक होतं. त्यामध्ये जी वेलवर्गीय पिकं आहेत या संपूर्ण वेलवर्गीय पिकांची लागवड करत असताना तारकाठी व्यवस्थितपणे स्ट्रक्चर तयार करूनच तुम्ही यांची लागवड करून उत्पादन घेऊ शकतात. एकंदर पावसाळ्यात तुम्ही खाली फ्लड पाण्यावर किंवा खाली जमिनीवर वेल पसरून तुम्ही याचं उत्पादन घेऊ शकत नाही, कारण की मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात समस्या येत असतात. त्याच्यामध्ये फळाळी वगैरे असेल, कळी सडसारखा जो रोग असेल हा रोग देखील मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे मित्रांनो एकंदर तुम्ही जी वेलवर्गीय पिकं आहेत यांची लागवड करत असताना तारकाठी किंवा स्ट्रक्चर उभं करूनच तुम्ही त्यांची लागवड करायची आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.